रक्कम पोहोच करा। इलेक्शनच्या काळात त्यांनी 50 लाख रुपये ऑलरेडी आका आणि बडे आका यांना दिलेले आहे। मग ते आकाच्या हातात घेतले का बडे आकाने घेतले मला माहिती नाही, परंतु 50 लाख घेतले आणि जाता जाता कृष्णा कुटे नावाच्या पोराची ओम साई राम नावाची सिक्युरिटी एजन्सी आहे। हे मस्साजोग जे गे संतोष गाव आहे या सरपंचाच्या मस्साजोगची सिक्युरिटी एजन्सी कोणाला दिली? कृष्णा कुटे ओम साई राम नावाच्या कंपनीला, आणि ती चालवतो नितीन गिटकर। या वेळेस काळकुटे मात्र बंगल्यावर आलेला नाही, हे पण तिथं सिद्ध झालेलं आहे। मग आता आणखी काय पुरावे द्यायचे सांग? मी एसपीला एक विनंती करतो की नितीन कुलकर्णी मला एक सांगा, एक फोन वापरतात ते किती लोक आहेत? तिथं वर हात करा। एक फोन फक्त, बहुतांश आले हात। तू आपले जायचा दिसतो, दोन मोबाईल वापरतात असे किती लोक आहेत? दोन मोबाईल त्यांच्याकडे दोन असतात, दोन मोबाईल वाले सुद्धा आमचे वाल्मिकांना उर्फ आका किती मोबाईल वापरतात? 17 मोबाईल नंबर वापरतात। 17 मोबाईल नंबर बीडच्या एसपीला आणि सीआयडीचे जे हे आहेत, मला बघून नाव नितीन बरं का, सीआयडीचे जे आयजी आहेत, आयजी साहेबांना माझी विनंती आहे की नितीन कुलकर्णी हा आणि वाल्मिक आका हे दोघे जण मिळून 17 मोबाईल वापरतात। हा नितीन कुलकर्णी आका आत गेल्यापासून गायब झालेला आहे। माझी विनंती आहे, हा नितीन कुलकर्णी आणा, कोणाकोणाकडून किती किती माल घेतलेला आहे याचे सगळे पुरावे या 17 मोबाईल मध्ये सापडतील। आणि हे आत्ताच्या आत्ता माझी विनंती आहे, पुणे जिथं काहीच नाही होणे अशा ऐतिहासिक शहरामधून ही मागणी करतोय मी मायबाप सरकारने, आणि मी फक्त देवेंद्रजींना विनंती करतो, अजितदादांना विनंती करतो। आता मी आणि भारतदादा आपण एकत्र काम केलेले, बजरंग बाप्पा तुम्ही अजितदादा बरोबर काम केलेले। अजितदादा फार प्रांजळ मताचा माणूस हो, असं नका, 5 वर्षाच्या लेकरासारखं त्याचं हृदय आहे, तो कधी चुकीच्या लोकांना, मला माहिती मी जो ज्यावेळेस त्यांच्या बरोबर होतो काही लोकांना मी घेऊन गेलतो, एक दोन लोकांना घेऊन गेलतो, म्हणजे यांच्या बाबतीत फोन करा। अजितदादा म्हणले हे चुकीचे वागणारे लोक मी यांच्या बाबतीत फोन करणार नाही। एक वेळा नाही, 2 वेळा नाही, 10 वेळा माझ्या बाबतीत असं झालं। मी राष्ट्रवादीत 2005 पासून 2017 पर्यंत राष्ट्रवादीत होतो, 15 पर्यंत राष्ट्रवादीत होतो, म्हणजे जवळजवळ 10-11 वर्ष मी त्यांच्या बरोबर काम केलं। अजितदादा असा नव्हता रे, अजितदादा तुझ्या पाया पडतो, तुझं काय अडकलं रे ह्यांच्या कशी बाहेर हे जाऊ दे बाबा। हे 7 पुढा सरकारी बंगल्यावर जर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली, मी चॅलेंज देतो, राजकारण सोडून देईल। आता माझ्याकडे 300 गाईचा गोठा आहे, 1000 गायाचा गोठा करेल, मसाला सुद्धा मसाला आणून धूत नसेल, राजकारणात राहणार नाही। पण दादा तुम्ही
एकनाथराव शिंदे साहेब तुम्ही आणि आमचे मुख्यमंत्री ज्या माणसावरती विश्वास तुम्हाला विनंती आहे की ह्याचा छडा लावा आणि जर गोष्ट खरी असली तर काही दिवस जोपर्यंत या केस हे होत नाही तोपर्यंत बाहेर काढा राजीनामा आमचं म्हणणं आहे राजीनामा सरकारच्या बाहेर ठेवा राजीनामा तुम्हाला घ्यायचा नसला तर बिन खात्याचा मंत्री करा ऊस तोडायला पाठवा ऊस तोडायला लाल बहादूर शास्त्रींनी रेल्वेचा एक ऍक्सिडेंट झाला राजीनामा दिला निलंगेकरांच्या मुलीचं मार्ग मागं पुढे केले मुख्यमंत्री पद मागावं लागलं आणि 26/11च्या घटनामध्ये आर पाटलांचा एक शब्द चुकला विलासराव देशमुखांच्या पाठीमाग रामशे बंधू ते भयानक पिक्चरवाले ते रामशे हिंडला म्हणून विलासराव देशमुखांना घरी जावायला लागलं आणि आर पाटलाला चुटपुट घटना होती म्हणून आर पाटलाला घरी जावं लागलं अरे बाबा मी तारीख सांगतो की नाही फडणवीस साहेब माननीय एकनाथ शिंदे साहेब माननीय अजितदादा तुमच्या पाया पडून हात जोडून विनंती करतो यांचा राजीनामा तुम्ही घ्या चौकशी होऊ द्या आमच्या लेकराला न्याय मिळून द्या अरे कुणी डोळे पाडले डोळ्यात पाणी आलं ते सगळे लोक ओरडतात अमक्या डोळ्यात पाणी आलं अमक्या डोळ्यात अरे नाटकीच रडायचं म्हणलं तर ग्लिसरीन टाकून आम्ही बी रडू शकतो रे बर का तुम्हाला कुणाच्या तरी डोळ्यात असं दिसते की ह्या संतोषच्या ह्या लहान लेकराच्या 10वीला असलेल्या पोरीच्या डोळ्यातले अश्रू दिसले नाही का लेकराचं लहान लेकराचे अश्रू दिसणार का त्या अश्रू दिसणार कशामुळं माझी विनंती आहे आणि हे टीका करणारे काय काय द्यायला लागले कोणी म्हणतं यांना मंत्रिपद नाही अरे मंत्रिपद हे जाऊ दे रे वळून टाकू कोणावर राज्याच्या राजकारणातून निवृत्ती घेतो मी संतोष देशमुख पुन्हा माघारी आणून दाखवा येतात का आणून त्या आणून मी लगेच सगळं सोडून देतो आणि तुम्ही जर म्हणले ना ते कझाकिस्तानला जाऊन राहा नाहीतर गामा देशात राहा नाहीतर घामा देशात जातो घाम माझा कलर बी काळा आहे माझा बापच काळा होता घाना देशात जातो सोडून जातो परंतु माझा हेतू काय माझा हेतू संतोषची पत्नी संतोषचा भाऊ संतोषची मुलगी अरे माझा बाप मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर गेला होता 6 महिने तेल मीठ मिरची कशी आणायची असते हे मला कळालं नव्हतं या लेकराचं काय रे याला राहायला घर नाही 6 पत्र्याचं सुद्धा घर नाही ह्याला संतोष देशमुखला तिसऱ्यांदा सरपंच झालाय तुमच्यापैकी सुद्धा कोणी सरपंच असते तुमचा भाऊ कोणीतरी ग्रामपंचायतचा सदस्य असेल 3 वेळा ग्रामपंचायतीचा सरपंच होतो त्या माणसाची ही अवस्था होते माझा हेतू हा आहे की या संतोषच्या मला न्याय मिळाला पाहिजे ह्याचं कसलं राजकारण आलं तुम्ही उठाता मीडियावाले सुद्धा आहे तुमच्या पाया पडतो कुठं सेफ काय अरे राजकारण काय माझ्या दाखवा मला सांगा हे सोडले काय काय जण सूरज चव्हाण बोला माझ्यावर सूरज चव्हाण अरे तू बालवाडी सुद्धा नाही अजून कोण म्हणलं सूरजच्या वरती बिग बॉस वालते का हे दादाचा कार्यक्रम आहे संतोष देशमुखच्या मृत्यू प्रकरणावरून तो फोकस हटवून द्यायचा नाही मला शिवाय द्या मला जे काय बोलायचं अमोल मिटकरींना बोलू द्या
अजून कोण बोलते त्यांना बोलू द्या. कोण आले ते मोठ्या पैशावरती बोलायचं नाही. माझ्या मित्रांना अरे झ्याचा बिहार नाही, बिहारचा काबुलिस्तान केला, हमास केला. हमासपेक्षा सुद्धा वेगळं वागणं नाही. इतकी बेकार तालिबानी हे वागणं तुमचं कसं आहे? हे वागणं बरं नव्हतं. आणि तुम्ही इथं येऊन अजितदादाच्या कानात जाऊन काय सांगता रे? आणि तुम्ही बोलता. माझी विनंती अजितदादाच गेलते. मी दादाने काल म्हणलं वाद क्या हुआ तेरा वादा. अरे अजितदादावर टीका केली नव्हती मी. कमून लावून घेता अजितदादा बरोबर 10 तो तसा माणूस नाही. पण जे जरा भेटला अजितदादाला सगळे गंड हे जे घ्यायला घातलेले हे लायकवान माणसं नाहीत असं मला वाटतं. अजितदादा जरा डोळं उघडून बोला आणि काय चाललंय ते. माझं म्हणणं आहे पुण्यातलं बारामती तुमच्या मतदारसंघातले 100-200 माणसं पाठवा ना अजितदादा. 200 माणसं पाठवा दादा. महेश माझं म्हणणं चूक आहे का? पाठवा ना बीड जिल्ह्यात अजितदादा. तुमच्या विश्वासातले माणसं पाठवा. तुमच्याजवळ प्रचंड लोक आहेत. गावा गणेश एक माणूस पाठवू शकतात. अजितदादा 1200-1300 गाव आहेत बरं का. 1500 माणसं पाठवा ना दादा. एका गावात जाऊन 2-2 दिवस मुक्काम करून येऊ द्या ना. तुमचे हे जे शागीर आहे हे कसं वागते एक तर मराठा समाजाच्या बाबतीत नाही. आणि तुम्हाला माझी विनंती एक तर मराठा समाज नाही सगळे समाज संतोषच्या बरोबर संतोषच्या हेतू द्यायला नसा जोडला. जीवाच्या वाडीचे लोक आले का नाही? संतोष हांगेच्या खालच्या वाड्या आला का नाही? तुम्ही वंजारी समाजाला सुद्धा दोष देऊ नका. सगळ्याच्या सगळे माणसं वंजारी समाजातले वाईट आहेत का? नाही, अजिबात नाही. 2%, 4%, 5%, 10% असतील. 90% वंजारी समाजाला सुद्धा ही गोष्ट पटलेली नाही. बिलकुल पटलेली नाही. तुम्ही काम तर करताय बाबा कशामुळं? आणि मी तर काल म्हणून आज मी म्हणतो एकच पर्व इथून पुढं ते 2 नेते आणि त्यांना मानणारे त्यांच्या समाजातले 10%, त्यांच्या समाजातले सुद्धा 90% आपल्या बरोबर घ्या. एकच पर्व आणि सर्व एकत्र सर्व आपल्या सहित सर्व एकत्र. काय अडचण? ही रियालिटी आहे समाजाची आणि ही परिस्थिती आहे. म्हणून एखादी जात टार्गेट करायला आम्ही इथं आलेलो नाही. त्या जातीत त्याचे चुकीचे नेतृत्व आहे. धनु भाऊ अजूनही तुम्ही 60,000 फुटावर असताना 60,000 फुटावर खाली उतरा. त्या असल्या बैठका तुम्ही कशा घेतल्या? 3 करोड में फाइनल बात में 2 करोड 50 इलेक्शन में. अरे निवडणुकीचा निकाल लागूच तर तरी दम काढायचा. मस्ता दोघला गेला. काय दोष आहे आमच्या संतोषचा? एका दलित समाजाचा पोरगा त्याला हे मारित होते सुदर्शन खुले आणि हे बाबा दलिताच्या लेकराला मारू नका. दलित समाजाच्या लेकराची बाजू घेतली म्हणून आमचा माणूस गेला आहे. हे कोणाला माहिती नाही. अजून माहीत नसलं तर पुण्याच्या या मायबाप जनतेला सांगतो दलित समाजाच्या लेकराला मारलं म्हणून संतोष कशा झाला. अजित दादा माननीय विजय वाकोडे दादा यांच्या घरी गेले. तिथं त्यांनी आश्वासन दिले एक पोरग शासकीय नोकरी घेऊ. चांगली बात. सोमनाथ सूर्यवंशी याच्या घरी सुद्धा अजित दादा बोलले. कारण मी जाऊन आलो ते गेले त्याच्यानंतर मी जाऊन. दादा म्हणाले यांच्या कुटुंबातलं पण एकनाथ शिंदे साहेब आणि अजित दादा 2 उपमुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब. तुम्हाला विनंती त्या दोघांना द्या. संतोषच्या बायकोला सुद्धा BA झालेले हिला सुद्धा का शासकीय नोकरी नको मला सांगा.
मध्ये कोणत्याही खात्यात ऑर्डर काढा. हे लेकर आणि शक्यतो ऑर्डर देताना लातूर जिल्ह्यात द्या. कारण लेकरा बाळाच्या शिक्षणासाठी आमची माय माऊली बरं का, तिचं कुंकू पुसते. अरे तिच्या भाळावरचं कुंकू पुसतं, तिचं दुःख काय बरं का. तर ह्या लेकराला कुठंतरी घ्या, जलसंपदात घ्या, MSCBीत घ्या, कशात घ्या. तुमचं पाठिंबा आहे का ह्याला? वर हात करून सांगा. मदत केली मुख्यमंत्री महोदय, तुम्ही मोका लावा म्हणला, मुख्यमंत्र्यांनी मोका लावा. साहेबांनी ऐका, मोका लगेच लागत नसतो. घोषणा केली एक मिनिट ऐका, जस्टिफिकेशन द्यावं लागेल. जस्टिफिकेशन दिल्याच्या नंतर मोका लागेल. तुम्हाला कायदेशीर काय अडचणी करावं माहीत नाही. एक आता फक्त जामिनीपुरता बाळासाहेब कोल्हेची ऑर्डर मीच मुख्यमंत्र्यांनी काढून रात्री 1:30 वाजता मुख्यमंत्र्यांनी सही केली. रात्री 1:30 वाजता मला सही करावं लागतं, नाही तर हे सुटते. त्याचाच परिणाम म्हणून काय झालं, 14 दिवस हे हात गेले. आता म्हणतो 24 तास मेरे को एक साथ में दो. अरे ह्यांची लपडी सांग तरी अजून नाही लपडी. लोक सांगून देतात एका मोर्चाची एक सांगू, सगळ्यात मोठं सांगितलं घोटाळा. माझी विनंती आहे संतोषच्या पत्नीला सुद्धा, सोमनाथच्या कुटुंबाला सुद्धा नोकरी दिली. दलित समाजाचा परंतु समजदार नेता होता. दादा असं नाही करायचं, अॅट्रॉसिटी व्हायला लागली. दादा हे बरोबर ना, मी समजतो, मी पोरांना अशा पद्धतीचे माणसं कळू त्या घटना घडल्याच्या नंतर गैरसमजुती झाल्या. त्यांनाही साहेब या तिन्ही कुटुंबियांना भेटणार आहे आणि ह्या एवढं त्याच्याकडनं आपण करून घेऊ. मी अधिकच काही नाही बघतो. हा जोश, ही ताकद आणि हा राग कधीपर्यंत तुमच्या जागेवर राहायला पाहिजे. जोपर्यंत हे फाशीवर जात नाही तोपर्यंत एवढी विनंती. संतोषचे मारेकरी फासावर जाऊस राग कमी करू नका, एवढे हात जोडून पाया पडून विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.